60 वर्षातून एकदाच येणारं, हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, तब्बल 60 वर्षानंतर येणारं कळकीचं बी 3 वेळा खाल्लेलं आहे ह्या बाबांनी. तेच त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य तर नाही ना? चला त्यांनाच विचारू. कळकीचं बी किती खाले? 3 बाऱ्या. काकाच्या बियाची भाकरी केली मग ते तुम्ही खाली? मग अरे बापरे बापरे, मी नवीनच ऐकले. 60 वर्षांनी येतं ते. म्हणजे सोनं खा, काही कामाचं नाही. ही झाडाची मुळी उकरून खाली ना, 1 नंबर. त्यात काय असतं मुळीच? मी मुंबईपासून फिरलोय. तुम्हाला नाही होतं वय? हो, कुलपीला होतो का, सिमेंट गुदेला, गड्या गुदेला होतो काय, कोण इकडं फिरलोय तिकडे फिरलोय. पानठीचं धरण हां हे बांधाय आम्ही होतो. मोकळी झाली तर अंगावर वस्त्र बायच्या ठेवलं नाही बायकोच्या. दारूच्या नादात मटका दारू 1000 दुखण्यात मी मोकळा झालो. काय काय झालं होतं? बैलांनी मारला, हां रानच्या जनावरांनी मारला, हां डुकरांनी. रुबाबदार दिसतंय ना तुम्ही. हा. एका पुटराच्या वर दिसताय तुम्ही. अरे पांडुरंगा. हं? चला. तुमचे आशीर्वाद घेऊ द्या आम्हाला. वय किती? 93. 93? ही माझी, हे माझं जयगिरी. ही कसल्या आमराबरीत असू द्या, काही आपल्या कामाची नाही. आपला जागा किती आहे? 3.5 लाखाच्या जागेवर. तिथं स्वतः कोणाची नाही. कुटपी कुटपी. हा ते एक आहे ना, त्यात स्वर आहे. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन प्रवासात, नवीन आनंदात आणि एका नवीन वळणावर. मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधी ना कधी अशी माणसं भेटतात ज्यांच्या अल्प सहवासात काहीतरी नवीन अनुभवायला आणि शिकायला मिळतं. केवळ काही मिनिटाची भेट झालेल्या ह्या बाबांनी जीवनाचे तत्वज्ञान तर शिकवलंच, पण अजून एक गोष्ट जी मी आयुष्यात प्रथमतः ऐकली ती म्हणजे कळकीच्या अर्थात बांबूंच्या बियापासून भाकरी तयार करता येते. अशी दुर्मिळ भाकरी 3 वेळा खाल्ल्यामुळे बहुधा ह्या बाबांना 93 वर्षाचे निरोगी दीर्घायुष्य लाभलं असणार. तोरणगडाच्या डोंगर उतारावर असलेल्या जाधववाडी गावाजवळ परतीच्या मार्गावर गाडीची वाट पाहत उभे असताना ह्यांची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने आज काहीतरी नवीन अनुभवायला मिळालं. बाबा कोणत्या गावचे? खुलशी. हा बुतुंड. आता कुठं चाललंय मग? नावटला जातो कुंडी. नावटला? हो. पाय 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 एस टी नाही? इष्टी जर सकाळच्या गेले ना, हां आता नाही इष्टी. आता तुम्हाला एस टी नाही तर मग चाल नाही, मी इथे नाही, पण इथून चालत त्याला किती वेळ लागतो? आता काय लागायचं अर्थात आता. मग गाव तुमचं खुलशी आहे का? हा. मग इथं कसं आलं? इथं वा ह्याच्यावर गेटवर आलो इथं. बर. मग आता या खुलशीला हा रस्ता जायला किती वेळ लागतो? इकून जावा लागला. अच्छा. म्हणजे इकून पाचली, शेनवड, हा. बालवड, गुईणी आणि खुलशी. पण आता एवढं वय चालवते का? चालवते मग मग खमकं तुम्ही चांगलं आजोबा. मग अजून चालताय. वय किती? 93. 93? हा. म्हणजे 100 गाठली जवळजवळ. काय नशिबात पांडुरंगाने ठेवली तवर. अहो 93 मध्ये पण 100च्या पुढे झाली. अहो 93 ना, 7च वर्ष कमी आहे. अहो आता 60 पण लय झालं. 7 वर्ष कमी आहेत त्या 100ला. 100. पण तुम्ही आहे ना 60च्या पुढे गेला माणूस की मग असं वाटतं 100 गाठली आजकाल. मग तुम्ही 93 मध्ये लय झालं हो. मग आता त्या नशिबाचा भाग आहे हो. काय म्हणायचे? मग कसं काय एवढं वय तुमचं? अहो पहिलंच वय आहे माझं. शाळेला होतो ना 4थीला, हां तेव्हा सगळे गुरुजी 7वीचा होता मला हां. ते बुतुंड्याला. मग तुमचं 93 वय आणि तुम्ही शाळा किती शिकलाय? 4थीच. 4थी पर्यंत जी गेली वयाची तुमची. आणि ह्या वयात अजून- आमच्या पण ती 4थी. आता बेगचे नाव कसले आहे पाहिजे सांगू द्या. त्यांना बी आताच्या मुलांना विचारतो 4 पाव किती. तुम्हाला पाव किती वय? मग अयो 2.5 की पाव किती.
पाहुणे 300 हा. 300 100 ते 300 पण. हा ना. अरे बापरे बापरे, मानलं पाहिजे एवढ्या वयात नजर शाबूत आहे, हा. बुद्धी चांगली आहे. ते पांडुरंगाने ठेवली तसं राहावं लागेल. आहार काय होता तुमचा मग? हा, खाणं काय होतं? खाणं जुनं होतं आपलं. मग त्यामुळेच बहुतेक वय वाढलं नाही तुमचं. मग जुनं खाणं आता तर सोनं खा, काही कामाचं नाही. ही झाडाची मुळी उकरून खाली ना, एक नंबर. त्यात काय असतं मुळीच? नव आपलं झाडपाल्याची भाजी का व्हायना, काही का व्हायना, आणि जमिनीची स्थिती, नाचणी वरय, भात, हे पिकं आता इंद्रायणीचं, ते काय करायचं? खतावं, खत लावायचं एवढा घास खायचा. आणि पहिला एक तणला भात त्याला खायचा. त्याला चमक आहे पण धमक नाही. ते बघायच चमक आहे, दमक त्याची गेली. तुम्ही चांगलं खाल्ल्यामुळे 93 वय गाठले आता. हा, दुपतं खाल्ले मी. हा. दुपत्याशिवाय शरीर नाही. मातका माणूस नसावा, माणूस खारान कडकडीत असावा, बरं दुपतं खाल्ल्याशिवाय हाड काय माजलेलं नसतं दुधाचं. अच्छा, ते दूध दही ताक मुळं. हा, तूप. अच्छा, तूप. नाव काय तुमचं पूर्ण? नथू बाबूरून चला. चला चला, हे तुमची ती हातात टाकली ना हे खांद्यावर, आणि तुमचा ते रुबाब भारी दिसतोय. थांबा, तुमचा मला फोटो काढू द्या. अहो थांबा, एक फोटो काढू द्या. अहो तुम्ही सांच्यासारखी माणसं परत होणं नाही. पांडुरंग ठेवील तसं राहावं लागते. शेवटी तुमच्यावर पांडुरंगाची किंवा देवाचीच कृपाच आहे ना. एवढा आज 93 वय गाठणं म्हणजे. मग ते वर ठेवील तसं राहा. तो म्हणला की सकाळ चला, ही माझी, हे माझं जयगिरी, ही कसल्या आमराभरीत असू द्या, काही आपल्या कामाची नाही. आपला जागा किती आहे? 3.5 हाताच्या जागेवर, तिथं स्वतः कोणाची नाही, पांडुरंगाची. पांडुरंग ठेवील तवर राहायचं. म्हणलं की चला, त्याच्या संगती जायचं. कुडी राहते खाली, आत्मा जातो वर. पण खरं खोटं सांगाय, तो आत्मा सांगतो. मी खोटा किती खरा किती ते पांडुरंगाला समजतो. आपलं मूर्त झाली ना, मूर्ती पावलं आपण. हां. मग तिथं 3.5 हाताचा जागा कुठं असतो? मूर्तीच्या जागेवर, मूर्तीच्या जागेवर असतो. अच्छा. तिथं कुणी त्याला हकमदारी करणार नाही. इथं म्हणून हे इथं बसलाय, उठ हाल. पण तिथं स्वतः त्याची तेव्हा जायचं कधी तो ठरवणार. तो त्याचं ठेवील तर वर 40 वर जातो, 10 वय जातो, 15 वय जातो, 50 वय जातो, 60 70 बी जातो. आयची उंच. आता मी जर 93 पर्यंत जायचं म्हणलं तर मला काय केलं पाहिजे? तुम्हाला हां, तुमचं काय करावं मी तरी काय सांगू आता. तुम्ही काय केलं मी आम्ही तसं करू. हा, आता पहिला आम्ही केलं, आम्ही सत्य वागलो, पांडुरंगाला सांभाळून. लबाड आपल्याला आवडत नाही, खोटं आवडत नाही, खरं बोलायचं. जरी म्हणला की कापायचा तरी काप, पण मी खरंच बोलणार. अच्छा, खोटं बोलणार नाही. म्हणजे आजकालच्या पिढीला हे सांगायचं की कधी खोटं बोलायचं नाही. नाही, पहिल्यापासून हां, की खोटं बोलण्याचं काम नाही, खरं बोलावं. देव खरंच खोट्याचं लबाड करतं तर 10 वाऱ्या जेवतं, आणि खरं एकदाच जेवतं. मिळलं तर जेवतं, नाही तर मग तुमच्या पैसे गेलं, जेवलं का जेवलं, नाही तर सकाळी आपण चहा घेतो, तर एकदा तोंडाला आपण चहा घेतला म्हणजे आपलं पोट भरलं ना. का 10 जागी जमिनीचं पेक राहायचं बाई. बरं, म्हणजे पहिला धडा की कधी खोटं बोलायचं नाही, वागणूक चांगली ठेवायची. हा, आता मला असं तुमच्यासारखं चष्मा न लागायला, तसं खमकर राहायला खाल्लं काय पाहिजे? आता ते काय खाल्लं पाहिजे? आता हे खताचं खाल्लं पाहिजे, दुसरं कशाचं आहे? आता खत सोडून काय खाल? आता भाजी जर रानची केली ती आळणी झाली, बरं खताची भाजी चांगली असते, मेथी, कोथिंबीर, तेल, लसूण, कांदा. पण खताशिवाय त्याचे अन्न होत आहे का? हा, म्हणजे खतावलं खाल्लं नाही पाहिजे. खताचं धान्य आता खात्यात लोक. आता आपल्या ह्या पाण्यात आणखीन शेरच्या पाण्यात आसमान फरक आहे. बरोबर. कसा फरक आहे? हे पाणी जे हे इथं ते मुळवेचं पाणी आहे, जमिनीचं, आणि तिथं आहे ना ते पाणी
तुंबवायचं आणि टाकीला नेऊन ठेवायचं आणि तिथला काप सोडायचा. पाणी आमचं चांगलं आहे आणि त्याला खाली गाळणी लावायची भांड्याला. खरा काय कचरा पिचरा पडून हे ह्याचं पाणी प्या. आजार नाही फिजार नाही. आजार नाही. मी डॉक्टरकडे गेलो नाही. स्टॉप स्टाफ नाही गेलो. एकदा पण नाही. जायचं अति जर झालं तर कवा ॲडमिट नाही. कवा आडमी नाही. ताप आला ना हं. तर तिचा माणसं मंडळी म्हणायची जा सुई मारून या. दवाखान्या सामने गेलो या असं वाटायचं की नको चला. इकडं मोकळी हवी बरी आहे. हवाई बरी ना. मी मुंबईपासून फिरलोय. तुम्हाला होतं वय. हो कुल्पीला होतो का सिमेंट गुदेला गड्या गुदेला होतो काय कोण इकडं फिरलोय तिकडे फिरलोय. पानखिळचं धरण हां हे बांधाय आम्ही होतो. असं का? मातीचं धरण बांधले. मातीच आणली टँकरनी भरायची माती आणि टँकर भरून बसायचं. अच्छा मुंबईला काय आईस्क्रीम विकली काय? हा मुंबईला कुल्फ्या विकल्या. कुल्फी गड्या हे आपलं सिमेंट कुल्फी मी डोक्यावर घेऊन हा ती कशी शिकायचा कुल्फी. हा द्या बरं आवाज. आता आवाज तर द्या. कुल्फी ते एक आहे ना त्यात स्वर आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही काय अंग मेहनतीचं काम व्यायाम बियाम. व्यायाम होतं थोडं हा. विचवारीत हां करायचं. मग आता मी काय व्यायाम करू. आता तुम्ही काय कराल तुमच्या अवपाचं बनवून तुम्हाला मी काय ठरवू सांगू. जोर पाहिजे का. हा सकाळचं उठून शरीराला हालचाल हां ही चांगली असते. अच्छा कशाची आपला जो आपण संध्याकाळचं जेवलो हं. मी म्हणतो आणि म्हणलं की नाही जायचं बसायचं ते आपलं सांधं दुखतात. त्याचे शरीराला सारखं वाहन रक्ताचे असले ना हां त्याचे शरीर कडकडीत राहतं. म्हणजे एक खोटं बोलायचं नाही. नाही व्यायाम करायचा. दुसरं म्हणजे कष्ट करायचं. कष्ट करा. आता पण आजकालची पोरं लय इंद्राव आणि पल्लीचे इंद्राव की काय आहे मग त्यांना कसं दावा लावायचं. कुणी लावायचं त्यांच्या नशिबाचा ते जाव. आपण किती काय आवडलं सवाळलं तरी ते चावून टाकतो आणि ते आपल्या मार्गाने जातो. पण त्यांनी पिढीच्या पिढ्या बरबाद झालं. संसार मोडलं लोकांचं. मोडलं नव्हतं मोकळी झाली तर अंगा वस्त्र बायच्या ठेवलं नाही बायकोच्या दारूच्या नादात मटका दारू. मग तुम्ही म्हणता आजकालची पिढी सुधारली आहे. हा आताची पिढी खड्ड्यात घालवायची सुधारायची नाही. खड्यात घालवायची. खड्ड्यात घालवायची. खरं बोलणार असते तुम्ही आता बसलो देवासारखं मनात खरं बोलणारच आहे. लाबाडीचा माणूस आवडत नाही नाही. मला खरंच पाहिजे. तुमच्यासारखी मूर्त हम्म. भेटीने दोन शब्द बोलूसा वाटतात. तुम्ही बोलला तरी आपल्या आत्म्याला लागतं. लागतं. बाबा तुमचं डोळा असं पूर्ण काळं नाहीत हा असं गारे. गार आहेत. आता ह्याला काय झालं एक आयनाचं पान मी वैरण घेऊन येत होतो. हां त्या आयनाच्या पानाचं शिर लागली त्याला ही बघा गुण झाली. हां पण डोळं चांगलं साफ आहेत. पण साप आहे मला एकच कुर्तुबीन नाही मी नीट म्हणजे 1000 दुखण्यातनं मी मोकळा झालो. काय काय झालं होतं. बैलांनी मारला हां रानच्या जनावरांनी मारला हां डुकरांनी. अच्छा तरी पण वरच्यानी ती दोरी ठेवली ठेवली. टाईट एकदम. मी देवाला सांगतोय हम्म. माझ्या बुद्धीत आलं मी खोटं केलं काय खरं केलं काय हे तुम्ही समजून घे. झालं माझ्यापासून खोटं हां ते माझ्या हृदयाला आहे पण खरं हे तुझ्यापाशी पाहिजे. एवढं 93 वय झालंय ना तुमच्यावर चेहऱ्यावर ते तेज डोळ्यामध्ये जे पाणीदार डोळे आहेत तेज आहे नाक चापे गळे ना हातात काठी त्या खांद्यावर ते तुम्ही टाकली ती शाल. शाल शाल आणि असा मफलर. मफलर असा रुबाबदार दिसतोय ना तुम्ही. हा. एका पुटराच्या वर दिसताय तुम्ही. खरं पांढरं. चला तुमचा आशीर्वाद घेऊ द्या आम्हाला. दिलं हा नातू दिलं तर दिलं का देव दे की. हा. आजोबा ठकला जागेवर बसला त्याला कोण दी. ना तसं कर्तव्यच आहे ना. हा मग मार्ग तेच देणार करणार. तुम्ही आम्हाला जगात आणलं नाही तर हा. तुम्ही मार्ग दाखवला. हा खोटं बोलण्याचं नाही. नीट राहायचं चांगलं खायचं दारू प्यायची नाही. तरुणपणी बाबा लय कष्ट केलं असताना. हो केलं भरपूर केलं. फार तुम्ही म्हणताय मुंबईला होतो इकडे कुल्फ्या इकल्या परत हो, अंधेरी गोरेगाव मालाड
बोरवली, कांदवली, हां महानंदा डेअरी, हां. जुगी सरीला होतो मी. मग मुंबई बरी का गाव बरं? हा मुंबई बरी का गाव बरं? काय म्हणा काय सांगत होतो मला मी. हां. जे नशिबात करायचं एवढी कर, आणि जो जागा धरायचा तिथं पळायचं जागादारी. म्हणजे आपल्या नशिबाने हां. जागा बाजारली. का मुंबईला कुल्फी विकताना कोणी आता मला फसवलं का? कशाला? कुल्फी खाली पैसे दिले नाहीत. आणि ते पांडुरंग माग असतो ना, हे कुठं चाललाय खाऊन, हे मागुरा त्याचं पैसे ते. शाळा कुठे शिकला तुम्ही? बुथून ठेवू. बुथुंड्या. तिकडून जाऊन येऊन करायचा होय हां बुथुंड्याला? जवळ आहे ना, 5 हा. मिनिटाचा रस्ता आहे आमच्या गावाला. बरं, मग पुढं का नाही शिकला? पुढे ते गुरुची 7वीपर्यंतच होता. हां तिथे 7वीपर्यंतच होता. बरं काही शिकलं 5वी. हां. म्हणते ना डोकं फासा असतं, म्हणजे 5वीपर्यंत 7वीपर्यंत गेला असतं. हां. मग पुढं शिकायचं ना कुठं जाऊन? मग पुढं जरा तिकडे जाऊन. काय ती एवढी आपता पूर्वी कसली आली. हं. लोकांची लय गरिबी होती, अच्छा. भारी गरिबी होती. काय काय वेळेला खाणं जेवण नाही मिळालं, खायला जेवायला काय नाही, हां. असं होतं. मग तेव्हा तुम्हाला हे जर रेशन नव्हतं, काय नव्हतं, नव्हतं हे. मग रानातलं काय मिळायचं मग? आपली शेती करायचो ना, हां नाचणीवर आहे. हां. तेच खाणं, तीच खा, ते खरं खाणं होतं. काही याड आहे, गोरांच्या मागं फिरून. बोलायचं नाही. आता खाणं तुम्ही सोन्याचं का, आता मग त्या चपाती तेल लावून खा. कळकीचं बी किती खाले, 3 बाऱ्या. हे बांबूचं कळक नाही का इथे काठ्यावाली, बरं. 3 बाऱ्या बी खाले पडलेलं. खाली सारवायचं आणि त्याचं वर झाडून बी पडतं ना मेसालायचं, बरं. ते खाली बोळे सारवायची आणि ते बी गोळा करायचं. हिथं सडाक झाली ही. हां मग कोकाटा, हां बोलपाटील कोकाटा, हां त्याच्या घरी गवत हां. राशन माणसा. मग ते तुम्ही ते काळकाचं बी गोळा करायचं हा आणि त्याचं काय करायचं? सडायचं गहू का गव्हासारखं. बरं त्याला तेल लावायचं नाही, हां. तशीच गव्हासारखीच भाकरी. ते सडायचं, त्याचं पीठ करायचं. नाही, मग मोग काढायचं त्याचं, हां. आणि मग ते दळायचं, दळायचं जात्यावर आणि त्या पीठ काढायचं. बरं त्याला भाकर करताना तेल लावायचं नाही गव्हाच्या प्या. म्हणजे त्या काळकाच्या बियाची भाकरी केली मग आणि ते तुम्ही खाली? मग अरे बापरे बापरे, मी नवीनच ऐकले. कळकाच्या बी खाली. कळकाची काळकाची पण भाकरी होऊ शकते, मला यात समजले. कळकाची होते ना, ते आपल्या बांबूला नाही का असं हे येतं बी, हां आणि त्या पिकतो बांबू मरतो. हां. मग ते बी तसंच कळकीचं बी बरं. 60 वर्षांनी येतं ते. म्हणजे ते बी 60 वर्षांनी कळकीला येतं. असं नेहमी येत नाही वर्षाला? नाही नाही. अरे बापरे, तू साईडला हो. आधी गाडी मला कळलं नाही. बाबा, मग ते कळकीचं बी तुम्ही 60 वर्षांनी खाल्लं? हो मग होय, होय. ही मला चाल थांबतो कधी? थांबवा थांबा की हा. याला घेऊन जा. चला बाबा, येतो मग. हा या. तुम्हाला गाडी मिळेल, बरं झालं. भेटायचं आहे कधी? अजून तर नंबर आहे का? माझ्याकडे नंबर नाही ना माझा. बरं बरं, जाऊ दे, चला तर मग. दुधामध्ये मिठाचा खडा पडावा असंच काहीसं घडलं जेव्हा ह्या गाडीमुळं आमच्या साधनेत खंड पडला. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे घडतेच असं नाही. काही मिनिटात जेवढं ज्ञान मिळालं तेवढे बुद्धीमध्ये साठवून घेतलं. मंडळी, माणूस आयुष्यभर जरी शिकत राहिला तरी त्याला ज्ञान प्राप्त झालं असं खात्रीशीर सांगू शकत नाही. जेमतेम 4थी पर्यंत शिक्षण झालेल्या ह्या नथू बाबू रेणुशे बाबांनी जे जीवनाचे तत्वज्ञान सांगितलं ते कोणत्याही पुस्तकात किंवा जगातील कोणत्याही विद्यापीठात शिकवले जात नाही. मोगऱ्याच्या फुलासारखं क्षणभर का होईना माझं आयुष्य सुगंधित करून टाकलं ह्या चालत्या बोलत्या विद्यापीठाने. मनात एक खंत कायमची राहिली की बाबासोबतची ज्ञान साधना पूर्ण होऊ शकली नाही. नियतीने जर ठरवलं तर पुन्हा एकदा अशा नवीन वळणावर भेट नक्की होईल. मात्र आपण नक्की भेटूया पुढच्या शुक्रवारी 11:11
अशाच एका नवीन वळणावर, नवीन आनंदात आणि नवीन प्रवासात. धन्यवाद.